तुझ्यावर जो अन्याय झाला ना त्याचा हिशोब मी चुकता करणार. चल चल पोलीस स्टेशनमध्ये. शुभू ऐक ना. चल सानू 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 मी मला माहिती आहे मी चुकलोय, मी करत चुकलोय, मी माफी मागतो. लग्नाचा विषय आहे ना, मी लग्नाला तयार आहे, मी स्वीकार करायला तयार तुझ्या. मी सगळं ठीक करतो. मला फक्त एक संधी द्या. मला फक्त एक संधी द्या. आता तुला संधी नाही. तुझी जागा आता जेलच्या अंधाऱ्या कोठडीत आहे. दादा, मी तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. आणि याच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे मी. आणि सानू, डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय. तुझी तब्येत बरी नाही अजून. दादा, मी ठीक आहे. माझ्या शरीरावरच्या जखमा भरून निघतील, पण मनाला झालेली जखम तेव्हाच भरेल जेव्हा ह्याच्या हातात बेड्या पडलेल्या बघेन मी. नको ना, ऐका ना. बरोबर आहे सानिकाच. शुभू, तिला अडवू नकोस. तिच्यावर अन्याय झाला. ही तिची लढाई आहे आणि ही तिला एकटीलाच लढायला हवी. बाकी आपण आहोतच की तिच्या पाठीशी. अण्णा, तुम्ही सगळे घरी जावा. आम्ही तिघं पोलीस स्टेशनमध्ये जातो. चल. सानू पोलीस स्टेशन कशाला? सानू अगं माझं खरंच प्रेम. मी लग्न करतो ना तुझ्याशी. सानू बघितलं का? हॉस्पिटलमधून घरी जायचं सोडून आपली सानू हिच्या नादाला लागून गेले पोलीस स्टेशन. आता केवढा गोंधळ होईल, सगळ्यांना कळलाही. हो मॅडम, काय करताय काय? हे पोलीस स्टेशन आहे. माहिती आहे आम्हाला. तुमचे रुद्र सर कुठे आहेत? बोलवा त्यांना. तुम्हाला जे काही सांगायचं ना ते मला सांगा, मी बोलेन त्यांच्याशी. मला फक्त त्यांच्याशीच बोलायचंय. आत्ताच्या आत्ता त्यांना इथे बोलवा. मी श्रावणी शेलार, हे शुभंकर शेलार आणि तो आमचा आरोपी इंद्रनी. हा सर. हा विशाल. नाही, मी तिकडे जायला निघालोय. बोल. ह्या कोणी श्रावणी मॅडम आहेत आणि शुभंकर म्हणून. ते इंद्रनीलला घेऊन आले. काय? हा नाही, मी येतोय तिथेच. हा येत आहेत. वाट बघा जरा. काय झालं रुद्र सर? तुमच्या चेहऱ्याचा रंग कशाला उडलाय असा? काय काय झालंय काय नक्की? स्वीटी, आपला सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. म्हणजे ते शुभंकर आणि श्रावणी पोहोचलेत पोलीस स्टेशन मध्ये त्या इंद्रनीलला घेऊन. काय? एखादी समजा तुमच्यामुळे झालंय. माझा भाऊ अडकला नव्हतं तुमच्यामुळं. एवढं स्वतःला शान समजता नव्हतं. आता माझ्या भावाला सोडवायचं तुम्ही समजा तुमच्यामुळे झालं. काय करू मी? माझी चूक आहे. मी काय केलंय? हे बघ स्वीटी, माझं काम ना मी एकदम चोख केलंय. आता तुझ्या भावाला त्या इंद्रनीलला अक्कल नाही, त्याला मी काय करू? सद एक काम धड करता येत नाही त्या. तुमचं काम तुम्ही नीट केलं का? त्या शुभूला अडकवू शकला नाही ना मग? मी कसं अडकवणार मी? त्या टेम्पो मध्ये त्या मुलीच नव्हत्या. आता कुठल्या गुन्ह्याखाली त्याला आत टाकणार होतो मी? मला काय ऐकायचंच नाही तुमच्या नादी लागून वाट लागले समजून. मला काय ऐकायचं नाही. तुम्ही माझ्या भावाला सोडवायचं, यात अडकू द्यायचं नाही. तुमच्यामुळे झालं समजा. स्वीटी थांब. माझं पण डोकं फिरलंय आता. एक काम करूयात, पोलीस स्टेशनला जाऊ आणि मग तिकडे काय होईल ते बघू. हा, तू आता गाडीत बस. तर तुमच्या गाडीत बस तू. शांत गाडीत बस. रुद्र साहेब, आम्ही इतक्या सहजासहजी कुठेही जाणार नाही. मग काय करणार? आम्हाला अजून एक कंप्लेंट नोंदवायची.
कसली कंप्लेंट? त्या इंद्रनीलने सानिकाची फसवणूक केली, तिला अंधारात ठेवून तिच्या मनाविरुद्ध तिचं अबॉर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या विरोधात सानिका स्वतः इथे कंप्लेंट नोंदवणार आहे. काय काय कसली कंप्लेंट? काय गुन्हा केलाय काय त्यानं? आणि मुळात सानिकाचं अबॉर्शन झालंच नाहीये. दिसायला नवं समजसनी दडदकट तर उभी आहे. काय झालंय तिला? स्वीटी, हे श्रावणे, स्वीटी, लाज नाही वाटत का ग तुला? तुला माहिती तरी आहे का सानिका हॉस्पिटल मध्ये होती, ऑपरेशनच्या वेळेला किती ब्लड लॉस झाला ते? तिच्याकडे बघून कळतंय किती किती अशक्त आहे, तरी सुद्धा निर्लज्जासारखं म्हणतेस ती धडधाकट आहे. आणि काय ग, अबॉर्शन झालं नाही म्हणून तो काही गुन्हा नाहीये का? पण इंद्रनीलने काही केलंच नाहीये. काहीच केलं नाहीये त्यानं. या सानिकाला स्वतःहूनच अबॉर्शन. एक गप्प बस ग, गप्प बस. पुरे झाली तुझी बडबड. आणि रुद्रसिंह, काय हो, मी कायद्याचे रक्षकात की भक्षकात? नाही मला सांगा, तुम्ही आमची कंप्लेंट नोंदवणार आहात की नाही? आणि जर नकार असेल ना तुमचा तर तेही सांगा. म्हणजे कसं आहे, माझ्याकडे ना अजून भरपूर पर्याय आहेत. लक्षात ठेवा.